कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आवरलं? बोला ना। बैस। चारू, ज्या दिवशी तू तुझ्या बाबांना बघायला घरातून निघाली होतीस तेव्हा मी बेंगलोरला होतो, आठवतंय ना? मला बेंगलोरला फोन आला, तुझ्या ऍक्सिडेंट बद्दल कळलं। मी ताबडतोब कोल्हापूरला परत आलो। जिथे ऍक्सिडेंट झाला होता तिथे गेलो। पोलिसांनी गावकऱ्यांना हाताशी धरून दिवस रात्र सगळ्यांना शोधायचा प्रयत्न केला। आम्हाला तू सापडली नाहीस आणि मग केव्हा तरी एकदा तुझ्याशी मिळती जुळती एक डेड बॉडी मिळाली। आम्हाला वाटलं तूच आहेस म्हणून आम्ही, आता लक्षात येते ती तू नव्हतीस। चारू, ज्या बाईंनी तुला वाचवलं, तुला सांभाळलं, तुझ्यावर उपचार केले, त्या बाईंचं आयुष्यभर ऋणी राहील मी, आयुष्यभर। पण भुवनेश्वरीचं काय? सांगतो। ती डेड बॉडी मिळाल्यावर मन मानत नव्हतं, पण मान्य करावं लागलं की तू आता नाहीयेस। चारू, ते दुःख पचवणं खूप कठीण होतं। शक्य नव्हती ही कल्पना सहन करणं की तू नाहीयेस। मला जीव द्यायची इच्छा झाली होती चारू, पण आपल्या अधिपतीकडे बघून स्वतःला सावरलं। त्याचा एक प्रश्न माझ्या काळजाचं पाणी पाणी करायचा। आई कुठे आहे असं विचारत असेल नाही? हो, एकच प्रश्न तो धाय मोकलून रडत विचारत होता, सारखा सारखा, माझी आई कुठे आहे? त्यानं धोसरा काढला होता तुझा। आईशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं त्याला। आजारी पडला होता, तापानं फणफणला होता। त्या तापात सुद्धा तो हेच विचारत होता, माझी आई कुठे आहे, माझी आई कुठे आहे? या सगळ्यात माझी अवस्था खूप वाईट झाली होती। मला तुझी पुकळी सतत जाणवत होती, पण अधिपतीला जो त्रास होत होता ना, तोही सहन होत नव्हता। खूप वाईट वाटत होतं मला। चारू, मी तुला विसरणं या जन्मात काही 7 जन्मात शक्य नव्हतं। मी तुझ्याशिवाय जगणंही शक्य नव्हतं, पण अधिपतीसाठी मला जगावं लागणार होतं। अधिपती वेड्यासारखी तुझी वाट बघत होता। त्याला काहीतरी सांगून मी वेळ मारून न्यायचो, पण त्याचा सतत एकच प्रश्न, माझी आई कुठे आहे, माझी आई कधी येणार, माझी आई मला कधी भेटणार? मी सारखं सारखं त्याला काय सांगणार चारू? मला कळत नव्हतं मी त्याला काय सांगू। शेवटी कधीतरी त्याला सांगितलं की तुझी आई आता देवाघरी गेली। चारू, त्यावर आपल्या अधिपतीनं स्वतःची छोटीशी बॅग भरली, माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, बाबा मला पण देवाघरी घेऊन जा, मला माझ्या आईकडे सोड। कुठं चाललंयस बाळा? माझी आई देवाघरी गेली ना, तर मला पण देवाघरी जायचंय। आणि मला भीती वाटत होती की हा मुलगा या दुःखातून सावरतोय की नाही। त्याचा विश्वास बसत नव्हता ग, की त्याची आई या जगात नाही आहे, ती त्याला परत कधीच दिसणार नाही। मी फक्त वेळ मारून देत होतो। त्यानं तुझी आठवण काढली की मी दुसरंच काहीतरी बोलायचो, त्याला तुझ्या आठवणीपासून लांब न्यायचो, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता। त्याचं सगळं जग तू होतीस चारू, आणि माझी इकडे तारेवरची कसरत सुरू होती। मी माझं दुःख सांभाळू की आपल्या पोराला सांभाळू? आणि मी प्रत्येक क्षणी स्वतःला दोष देत होतो। मला काय दुर्बुद्धी झाली आणि मी बेंगलोरला गेलो। मी का तुला बसनी जाऊ दिलं? कार वापरत नव्हतीस कधीच। मी तुला वेळोवेळी समजावून सांगायचो, बसनी जाऊ नकोस, तू माझं कधीच ऐकलं नाहीस। पण त्या दिवशी चारू, मी हट्ट करायला हवा होता, तुला बस न जाण्यापासून थांबवायला हवं होतं। पण भुवनेश्वरीचं काय? सांगतो ना, सगळं सांगतो चारू। आपल्या घरात सगळीकडे तुझ्या आठवणी होत्या, म्हणून मी अधिपतीला काहीतरी कारण काढून बाहेर फिरायला घेऊन जायचो, तुझ्या आठवणींपासून दूर। मला वाटायचं त्याला थोडा विसर पडेल तुझा। असेच एके दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो। मला रस्त्यात कोणतरी ओळखीचं भेटलं। मी त्यांच्याशी बोलत होतो आणि अचानक अधिपतीनं माझा हात सोडला आणि हात सोडून तो पळायला लागला। मला हे लक्षात यायला काही सेकंद गेले। जेव्हा मला कळलं की अधिपती माझ्या हातात नाहीये, मी हादरलो।
मी त्याच्या मागे पळालो, वेड्यासारखा त्याला शोधायला लागलो. अधिपती मला रस्त्याने पळताना दिसला. मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला, हाका मारल्या. त्यानं ऐकलंच नाही. तो धावत राहिला. एका पाठमोऱ्या बाईला जाऊन त्याने मिठी मारली आई, आणि आई आई म्हणून तो हाका मारायला लागला. चारू, मी जागच्या जागी थांबलो. आपला अधिपती आई कुणाला म्हणतो हेच मला कळेना. मी जवळ जाऊन बघितलं. अगदी साध्या कपड्यातली गरीब बाई वाटत होती ती. चारू, मी जेव्हा तिचा चेहरा पाहिला मला धक्का बसला. हुबेहूब तुझ्यासारखी होती ती. अगदी तूच समोर आली आहेस असं वाटावं. तीच ही बाई, भुवनेश्वरी. आता आलं लक्षात सगळेजण मला भुवनेश्वरी का म्हणत होते ते. पण चारू, तुझी आणि तिची तुलना नाही होऊ शकत. जमीन आसमानाचा फरक आहे तुम्हा दोघीत. ही अशिक्षित, अडाणी, गावंढळ, उर्मट बाई आणि अतिशय पराकोटीची स्वार्थी बाई होती ती. चारू, तिच्या येण्यानं आपलं हे घर अपवित्र झालं होतं. आज तू परत आली आहेस आणि पुन्हा आपलं घर पवित्र झालं. चारू, तुम्ही शांत व्हा बघू. असं का म्हणताय? असं काही होणार नाही. असं काय नाही होणार. काय आता कोण विचार करणार माझ्या भोळीचा? समजाना जे पाहिजे ते मिळालं, पण माझी लेक मात्र घराबाहेर आहे. आजी, तुम्ही रडू नका ना, प्लीज शांत व्हा. माझ्या भुवीनं या घरासाठी, या अधिपतीसाठी लय कष्ट येचलेत ग. फक्त मलाच माहित आहे तू आता आलीस, मी बघितलंय समज. पण आता ही बाई आली आणि माझ्या भुवीच्या समध्या कष्टावर, तिच्या मायेवर पाणी पडणार बघ. कशी असेल ग माझी भुवी? कशी असेल? कुठं असेल? सुखरूप असेल ना वा? हो आजी. अहो, मॅडमचं पत्र नव्हतं का आलं? ते जिथे आहेत तिथे सुखरूप आहेत. आणि हे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आणि अधिपती मॅडम जिथे असतील तिकडून त्यांना घरी घेऊन येणार. तुम्ही प्लीज काळजी करू नका. आणि त्यांना कोणी शोधणार नाही आता असं प्लीज समज करून घेऊ नका. नाही नाही नग, मीच जाते आणि भुवीला शोधते. आता ही बाई आली आहे म्हणजे मला काही या घरात थारा नाही. मला घराबाहेर जावं लागणार. मी जाते, भुवीला शोधते आणि आम्ही दोघी एकत्र राहू. हो आजी, तुम्ही असं का बोलताय? अशी टोकाची भूमिका का घेताय तुम्ही? आणि मला सांगा, नाती अशी अचानक बदलता येतात का? हो, तुम्ही अधिपतींच्या आजी आहात आणि नेहमी राहणार आहात. बाबा पण तुम्हाला अंतर नाही देणार, मी सांगते तुम्हाला. आणि तुम्हाला सांगू का, चारुलता मॅडम सुद्धा खूप चांगल्या आहेत, समंजस आहेत. चल, काळजी करू नका. तुला काय ग माहिती? तू तर आताच भेटलीस नव तिला? मी त्यांना आत्ताच भेटले, बरोबर आहे, पण 1-2 भेटीतच मला कळलं त्यांच्या वागण्या बोलण्यावरून की त्यांचा स्वभाव चांगला आहे, त्या मनाने चांगल्या आहेत. आजी, मी सांगते ना, आम्ही सगळे आहोत. कळलं? होय, कळलं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.